आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात नामदेव वायिंगडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद. महायुतीच्या मेळाव्याला नागरिकांची मोठी गर्दी. उचगाव सरनोबतवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचा भव्य मेळावा उचगाव येथे उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार नामदेव वायिंगडे तसेच पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी सूर्यवंशी व तानाजी कांबळे यांच्या समर्थनार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी शिवसेनेचे नेते नाना कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मनेर, भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार नामदेव वायिंगडे, पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी सूर्यवंशी, तानाजी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना नाना कदम यांनी काँग्रेस व आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाने निवडून देऊन जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर इरफान मनेर यांनीही आमदार सतेज पाटील व काँग्रेस उमेदवारांवर कडाडून टीका करत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात पळ काढणारा उमेदवार नको, गोरगरीब जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा नेता हवा आहे. कितीही पैसे वाटले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, अशा ठाम भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. नामदेव वायिंगडे आणि भाजपच्या पाठीशी आपण कायम उभे राहणार असल्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. या मेळाव्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या आदरणीय छत्रपती राजाराम कारखाना ज्यांचा होता रोयल साहेब, त्या रोयल साहेबांचं ते गेस्ट हाऊस होतं. या याच्या बाण आहे ते त्यांच्याकडे काढून घेतलं आणि त्यावेळी सेंटर कारखाना झाला. हे मला म्हटलं की तिथं गाड्या लावली आणि त्याच्याकडे ते म्हणून घेतलंय. म्हणजे हा त्यांचा इतिहास आहे. देवबडी हॉस्पिटल कोणाचं आहे? देवस्थान कंपनीचं. आई अंबाबाईचं आवडतं फूल कुठलं आहे? कपल. आई अंबाबाईला ते मान्य नाही. हे 20,000चा माल 1,000 महिन्यात त्यांनी घेतलाय. कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा पडायला पाहिजे. इरफानबाईच्या पोटात मागापासून वेळ ऐकलं. तुमची तळमळ बरोबर आहे, तुमच्यापेक्षा जास्त माझी आहे ते माझ्या मला लागत नाही. कारण मी यांना सुनावलं त्याचा करेक्ट कार्यक्रम करत असतो. मी कधी माहीत खूप बोलत नाही, पण माझं काम धंदा करून चालू असतो. महानगरपालिकेमध्ये जरी आता भारतीय जनता पार्टीचे ही सगळी उमेदवार असली की 10 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्येच होतो आणि आता तिकीट तिकडं निम्मा तिकडं निम्मा 100% कुठं नाही. काय तर घरगुती अडचणी असतात, समजून घ्यायच्या. पण देशामध्ये जे काय चाललंय ते राज्यात चाललंय आणि राज्यामधली सत्ता आपल्या कोल्हापूरमध्ये येणं काळाची गरज होती आणि त्याची सुरुवात नगरपालिका नगरपंचायत बरोबर आता महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीचा झेंडा फडकून लोकांनी सुरुवात केलेली आहे. असं जिल्हा परिषदेवरती नक्कीच 6 तारखेला आपण सगळ्यांनी जाऊन झेंडा लावायचा. अमोल लक्षात. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.